सगळ्यात महत्त्वाची बातमी, उद्या राज्यभरामध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा क्रांती मोर्चाकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। पुन्हा चौथ्यांदा हे उपोषण सुरू झालेलं आहे। सगळे सोयरे या संदर्भातला अध्यादेश काढावा अशी त्यांची मागणी आणि त्यांना समर्थन देण्यासाठीच मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक देण्यात आली आहे। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। सचिन बडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, उद्या मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने बंदला प्रतिसाद मिळेल, काय अपेक्षा? एकीकडे आंतरवली सरटी या ठिकाणी मनोज जरांगे हे उपोषण करतायत आणि त्यांना साथ देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा इतर मराठा संघटना असतील, आंदोलक असतील, यांच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर महाराष्ट्र बंद करण्यात येईल असा मेसेज जो होता तो फिरत होता, तो मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे। त्यामुळे बहुतांश ग्रामीण भागातील काही छोटी मोठी गावं असतील ती बंद करण्यात येणार आहेत। तालुका असेल, जिल्हा असेल, त्या ठिकाणी सुद्धा बंदचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे। त्यामुळे उद्या महाराष्ट्र बंद असल्या कारणानं बहुतांश जणांनी आपली कामं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या महाराष्ट्र बंदचा पडसाद जो आहे तो पाहायला मिळणार आहे। कारण मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांनी महाराष्ट्र बंद जो आहे तो मराठा समाजानं जो आहे तो महाराष्ट्र बंद जो आहे त्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मनोज जरांगेची तब्येत खालावत असताना समाज जो आहे तो आता महाराष्ट्र बंद असावा आणि सरकारनं या संदर्भात हालचाली घ्याव्यात किंवा पावलं उचलावीत यासाठी हा महाराष्ट्र बंद जो आहे तो करत आहेत। निश्चित सचिन, धन्यवाद या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।